कसे आहात सर्व? मजेत ना? मराठी व्लॉगर दुलारी या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. बघा, तुम्ही देवापुढे दिवा लावता, सकाळी लावता, संध्याकाळी लावता, पण त्या दिव्याबाबतचे काही नियम आहेत हे आपल्याला माहीतच नसतं. तर एखाद्या दिव्याची वात पूर्ण जळाली तर त्याचे काही संकेत आहेत, किंवा अर्धी वात जळाली, अर्ध तेल आहे तर त्याचेही संकेत आहेत, किंवा दिव्यामध्ये फूल बनलं तर त्याचेही संकेत आहेत. हे सगळे संकेत आपल्या जीवनाशी निगडीत असतात. कारण आपण जे आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या जीवनाशीच निगडीत असतात. तर हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिव्यामध्ये फूल बनणे म्हणजे काय? तर दिव्यामध्ये फूल बनणे म्हणजे देवाने आपली प्रार्थना स्वीकार केली व देव आपल्या पूजेने प्रसन्न झाला. काही दिव्यामध्ये एकापेक्षा 2 फुलं बनतात, किंवा काही दिव्यामध्ये देवी देवतांची म्हणजे आपल्याला दिसतं, जिथे फूल बनतं तिथे आपल्याला कळतं की देवी देवतांच्या प्रतिमा तयार झाल्या. त्यामुळे आपल्या घरात सदैव लक्ष्मी टिकून राहते. आपल्याला हे अतिशय शुभ संकेत असतात. हे म्हणजे आपण विचारच करू शकत नाही. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्यासाठी कितीतरी शुभ आहेत आणि कितीतरी लाभदायक आहेत. तसंच बघा, तुम्ही दिवा लावता देवासमोर जो दिवा लावता, तो जो आज लावलाय तोच तुम्ही कायम कंटिन्यू ठेवता. तसं करायचं नाही. आज जो तुम्ही दिवा लावलाय, दिवा एकच असावा, दिवा बदलायचा नाही. कधीही देवासमोरचा दिवा वेगळा वेगळा ठेवायचा नाही. म्हणजे जो एकच दिवा असतो तो रोज साफ करायचा आणि तोच दिवा परत लावायचा. पण त्यातली वात आणि तेल बदलायचं. रोज एकच दिवा लावायचा. देवासमोरचा दिवा कधीही बदलायचा नाही. कारण दिव्याची जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तो दिवा आपल्याला बदलायचा नसतो. कारण ज्या दिव्याची तुम्ही रोज पूजा करता ना तो दिवा आपण सिद्ध केलेला असतो. जो देवासमोर तुम्ही दिवा रोज लावता तो दिवा आपण सिद्ध केलेला असतो. म्हणून दिवा बदलायचा नाही, पण दिव्यामधली वात आणि तेल रोज बदलायचं आणि दिवा रोज साफ करून लावायचा. तोच दिवा म्हणजे कसं म्हणतो आपण, उष्ट अन्न दुसऱ्याला देऊ नये, तसा उष्टा दिवा देवाला रोज रोज लावायचा नाही. तो रोज दिवा बदलायचा, रोज साफ करायचा, रोज तोच दिवा लावायचा. दुसरा दिवा लावायचा नाही, तोच दिवा लावायचा, पण त्यातली वात आणि तेल बदलायचं. त्यामुळे आपल्या सर्व देवी देवतांची शक्ती येते. दिव्यामध्ये काय असतं, आपल्या सर्व देवी देवतांची शक्ती येते आणि आपलं मन देखील प्रसन्न होतं. तुम्ही जेवढे वेळा दिवा लावता तेव्हा जेवढ्या वेळाला तुम्ही दिवा लावता ना तेव्हा तो दिवा साफ करून लावायचा. त्यामुळे तुमची प्रगती होते. आणि हा सिद्ध झालेला दिवा, त्यामुळे ज्याला म्हणजे जो तुमचा सिद्ध झालेला दिवा असतो तो दिवा, ज्याला कोणाला जुनं काही आजारपण असेल त्याला जर हा दिवा काय करायचा, एका भांड्यात ठेवून त्यात गंगाजल घालून ते जर पाणी रोज रात्री त्या माणसाला दिलं तर तो माणूस म्हणजे ठीक होतो. म्हणजे ज्या आजारी माणसाला जर तुम्ही हे पाणी दिलं तर तो माणूस लवकर बरा होतो. कारण या दिव्यात सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद असतो. जर कुणाला बघा, जर तुमच्या घरात कोण सारखं ज्या छोट्या मुलांना नजर लागत असेल, किंवा एखाद्या मोठ्या माणसाला सुद्धा नजर बाधा होत असेल, किंवा तुमचा व्यापार चालत नसेल, किंवा तुमच्या व्यापारामध्ये कोणाची नजर बाधा असेल, तर तुम्ही काय करायचं, हा जो तुमचा दिवा आहे ना तो एका तांब्याच्या भांड्यात घालून त्यात पाणी घालून भिजवून ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी हेच पाणी संपूर्ण घरात तुमच्या म्हणजे जिथे तुमचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी, किंवा ज्या व्यक्तीला नजर बाधा झालेली आहे त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं. यामुळे तुम्हाला याचे चांगलेच परिणाम दिसून येतात. म्हणूनच आपण आपल्या देवाजवळील दिवा बदलायचा नाही. आपल्या देवाजवळील दिवा हा बदलायचा नाही. दिव्यात जर तेल उरलं असेल तर तुमच्या घरात आजारपण येतं. म्हणून दिव्यामध्ये जर तेल उरलं, किंवा ते तेल तुम्हाला आता अरे बापरे ह्या तेलाचं मी आता काय करू, तर ते तेल एका चांगल्या ठिकाणी, म्हणजे जिथे तुम्ही झाडं लावलेली असतात, किंवा ज्या ठिकाणी चांगली जागा आहे अशा ठिकाणी ते तेल विसर्जन करायचं. म्हणून आपण घराच्या बाहेर किंवा इतर ठिकाणी झाडाखाली किंवा कुठेही तुम्ही जो दिवा लावता तो दिवा पूर्ण जळेल याची आपण काळजी घ्यायची. जर तुमच्या देवाजवळचा दिवा लावताना जर सारखा विझत असेल
तर घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. जर तुमचा दिवा घरातला जो तुम्ही सारखा सारखा लावून सारखा सारखा विजत असेल तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे, याच अगदी म्हणजे हे संकेत तुम्हाला मिळतात. जर सकारात्मक ऊर्जा तयार करायची असेल म्हणून दिवा असेल तर आपण काय करायचं, दिवा लावताना प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम जयराम याचा जप करायचा. त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि जर दिवा परत परत विझत असेल, जर तुमचा दिवा सारखा विझत असेल, कारण एखाद्याची आपल्या घरावर वाईट नजर असेल तर दिवा लावताना सारखा सारखा विझत असेल, काही कारणाने का असेल ना तो सारखा जर विझत असेल तर काय करायचं, गंगाजल घ्यायचं. आता गंगाजल सगळ्यांच्या घरात असतं, नाहीतर आपल्या देवांची जी पुस्तकं किंवा सामान मिळतं त्या दुकानांमध्ये छोट्या बॉटल मोठ्या बॉटल गंगाजलच्या मिळतात, त्या आणायच्या आणि त्याने काय करायचं, असं वर्तुळ काढायचं. गंगाजलाने तुळशीचं पान घेऊन असं वर्तुळ काढायचं आणि त्या वर्तुळामध्ये दिवा ठेवायचा. त्यामुळे काय होईल, तुमच्या म्हणजे नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तित करा. कारण गंगाजलामध्ये इतकी पॉवर असते की तुमच्या घरामधली, म्हणून प्रत्येक वेळी गंगाजल घरामध्ये शिंपडायचंच. म्हणून आपण काय करतो, गंगाजलाने आपल्या घरातली फरशी जेव्हा आपण पुसतो तेव्हा आधी पूर्ण फरशी पुसून घ्यायची आणि नंतर थोडंसं गंगाजल मिक्स करून पाण्यामध्ये त्याने पुन्हा फरशी पुसून घ्यायची. म्हणजे काय होतं, नाहीच तर गंगाजल शिंपडायचं. यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि ज्याची कोणाची वाईट नजर आपल्या घरावर आहे, ज्यांनी कोणी करणी केली, काही सगळं यामुळे दूर होतं. आणि म्हणून तुम्ही हे उपाय जरूर करा. दिव्याच्या बाजूने वर्तुळ काढा आणि त्यामध्ये दिवा ठेवा. त्यामुळे तुमचा दिव्याला काहीही होणार नाही आणि दिवा विझणारही नाही आणि तुमच्या घरामध्ये जी वाईट नजर आहे ती सगळी निघून जाईल. हे सगळे छोटे जे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करा. असे काही छोटे छोटे उपाय तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला म्हणजे आज दिव्याचा छोटासा उपाय आहे पण तो इतका प्रभावशाली आहे की आपल्याला कळत पण नाही की आपण अरे हे छोटे जे काही उपाय आहेत ते मी केले तर माझ्या घरात किती सौख्य नांदेल हे आपल्याला कळत नसतं. त्यामुळे हे छोटे छोटे उपाय आपल्याला करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे हे तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसे अनुभव आले. याचा अनुभव तुम्हाला आठवडाभरातच नक्की येईल. त्यामुळे हे सगळे उपाय करून बघा आणि तुमच्या दिव्यामध्ये कशा प्रकारचं फूल बनलं ना हे देखील मला जरूर कळवा. मला ऐकायला खूप आवडेल की तुमच्या घरामध्ये कशा प्रकारचं फूल बनलं आणि तुम्हाला त्याचे किती पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले हे मला जरूर कळवा. श्री स्वामी समर्थ.